केवळ राज्य पातळीवरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर समाजवादी विचाराला सातत्यानं शक्ती देणारा एक निष्ठावान ज्येष्ठ समाजवादी नेता म्हणजे भाई वैद्य. नगरसेवक ते माजी गृहराज्यमंत्री अशी अनेक मानाची पदं भूषवूनही साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा आयुष्यभर पुरस्कार करणारे भालचंद्र सदाशिव वैद्य उर्फ भाई वैद्य. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात 1928 मध्ये जन्मलेले भाई वैद्य वयाच्या 90तही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. एक हाडाचा सत्याग्रही, लोकशाही मूल्यांचा निष्ठेनं पुरस्कार करणारा सच्चा कार्यकर्ता, समाज कार्यकर्त्यांचा दीपस्तंभ असणाऱ्या भाई वैद्य यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली. আমাদের দিকে দিকে সংগ্রাম চলছে চলবে চলবে এই লড়াই বাঁচার লড়াই এ লড়াই যুদ্ধ হবে. हा समाजाचा मुख्य पाया होता. हा पाया ढासळलेला आहे. हा परत तुम्ही उभा केला पाहिजे. हे मी माझ्या लहानपणी 8व्या वर्षी मी यांची सभासद आहे. ह्या समाजात तुम्ही आलेगावकर स्कूलमध्ये असेपासून सभासद होते. हे आताच नाही आहे, मी 9 वर्षाचे असेपासून आहे. आणि तेव्हापासून मी या नवळे ते SM जोशी खडकी बाजारामध्ये भाषण करायचे तेव्हा आम्ही सगळी शाळेची मुलं तिथे जाऊन जमायचो, त्यांचे भाषण ऐकायचो. भाईंचं जीवन हे बाबतीत फार आयडियल आहे. म्हणजे भाई नगरसेवक झालेत, भाई मंत्री झालेत, आमदार झालेत, परंतु ही त्या पदाने ते कधी हुरळले नाही आहेत. त्याच्याबाबतीत हुरळे शब्द आपण असं चुकीचं आहे इतका तो. तर आपण एका चळवळीतला भाग म्हणून ह्यात आलेलो आहोत आणि चळवळीत असताना त्या चळवळीला कुठे इजा पडे होईल असं कधीही घडणार नाही याची सतत दक्षता घेणारे. इतकंच नव्हे तर त्याचं आता ते यावेळी का सांगणं अवघड आहे, पण मी परत सांगतो, आमची मैत्री जी होती सगळी, ही मैत्री शेवटी लोकशाही समाजामध्ये आमचं बाँडेज. सेवादल ही आमची शाळा. म्हणजे आम्ही शाळेत शिकलो, शिवाजी महाराज हायस्कूलमध्येच आम्ही विद्यार्थी होतो. भाई नंतर कॉलेजमध्ये गेले, ते आर्ट्सकडे गेले, मी सायन्सकडे गेलो. मी वैद्यकीय पेशा स्वीकारला. भाई नंतर शिक्षक झाले, पण भाईंनी शिक्षकही कधी केले, एखाद थोडा वेळ तो दिवस केले असेल. ते सेवादलाचे सरळ सेवक बनले. प्रदीर्घ आयुष्य एकाच दिशेनं सातत्यानं अत्यंत विचारांची स्पष्टता ठेवून बाई पुढे जात राहिले. म्हणजे जागतिकीकरणाच्या वादळाच्या काळामध्ये भले समाजवादी नेते गोंधळले, चाचपडले, ढासळले, भाई भक्कमपणे तिथे चिटकून राहिले. आणि आता आज जगालाही मान्य करायला लागतं की हे खरंच आहे की हे 1990 साली भाईंनी त्याला प्रखर विरोध केला होता. राष्ट्रसेवा दला भाईंचा श्वास होता. उभं आयुष्य त्यांनी राष्ट्रसेवा दलासाठी दिलं असं म्हणायलाही काही हरकत नाही. अनेक शोषितांचे, वंचितांचे, शेतकऱ्यांचे, आदिवासींचे, महिलांचे, दलितांचे प्रश्न भाईंनी घेऊन अनेक लढे केले. शिक्षण हक्काचा प्रदीर्घ लढा त्यांनी चालवला. आरोग्य सेनेच्या मागेही भक्कमपणे उभे राहिले. पण या सगळ्यांबरोबर भाई एक अपूर्व वडील होते. म्हणजे गंमत आहे की खरं तर भाईंना घरात वेळ आम्हाला देण्यासाठी मिळायचा नाही. आणि भाईंचा उल्लेख हा माझ्या आईचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तिने जो आयुष्यभर त्याग त्यांच्यासाठी केला आणि भक्कमपणे मागं उभे राहिले, त्यामुळे भाई समाजकारण करत राहिले. आणि भाई आम्हाला तसे कमी मिळत गेले आणि एवढं करूनही भाईंशी एक वैचारिक नातं अत्यंत घट्ट होत गेलं. भाईंचं वाचन अफाट होतं, सतत अद्ययावत राहिले, तरुणांना लाजवेल असं वाचन करत राहिले. परवाही ICUमध्ये बाबांना ते नव्या पुस्तकाबद्दल सांगत होते आणि त्या पुस्तकाचं नाव आहे एंड ऑफ कॅपिटॅलिझम, की पहा भांडवलशाहीचा अंत होऊ घातला, हे नवं पुस्तक बाजारात आलं आहे. असे भाई माझ्याशी, माझ्या मुलांशी आजोबा म्हणून एक जबरदस्त वैचारिक बंध निर्माण करून गेले.
त्यांनी जी आम्हाला व्याख्यानं दिली त्यातून मला सुरुवातीची जडणघडण मिळालेली आहे. ती एका निराळ्याच प्रकारची आहे, नवीन नवीन विचार ऐकणं. त्यावेळेला आम्ही कुठेतरी समाजवादाबद्दल ऐकत होतो, लोकशाही समाजवाद म्हणजे काय हे समजून घेत होतो. आणि ही ओळख त्यावेळची पुण्यात आल्यानंतर ही कायमचीच घट्ट झाली. शालेय जीवनात चले जाव चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. यानंतर गोवा स्वातंत्र्य चळवळीत, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. आणीबाणीच्या काळात 19 वर्ष तुरुंगवास भोगला. तर जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली दरम्यानच्या भारत यात्रेत ते सहभागी झाले होते. भाईंनी 42च्या चळवळीमध्ये त्या काळातली जी वानर सेना म्हणून काम करायची ब्रिटिश सरकारच्या विरोधात, त्या वानर सेनेमध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचं काम केलं. त्या भाईंनी नंतर गोवा स्वातंत्र्य व्हावा म्हणून गोवा मुक्ती संग्रामातही भाग घेतला. पोर्तुगीज पोलिसांचा अमानुष मार खाल्ल्यामुळे भाईंचा हात कायमचा त्यामुळे अधू झाला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही भाई आघाडीवर होते. परंतु भाईंच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचं आणि एका आंदोलकाच्या जीवनातील एक रोमहर्षक घटना जर कुठली असेल तर पुण्याचे महापौर असताना या देशामध्ये आणीबाणी जाहीर झाली आणि महापौर असताना महापौर भाई वैद्यांनी आणीबाणीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली, सत्याग्रह केला आणि महापौरपद उपभोगण्याच्या पेक्षा जेलमध्ये जाणं पसंत केलं. भाई आणीबाणी विरोधी सत्याग्रहात जेलमध्ये होते. स्वतःच्या विद्यार्थी दशेपासून स्वातंत्र्य चळवळ, सामाजिक सुधारणा आणि विषमता मोडण्यासाठी आणि शेवटच्या माणसाला, वंचिताला, शोषिताला, उपेक्षिताला न्याय देण्यासाठी प्रामाणिक संघर्ष करणारा नेता म्हणून भाईची ओळख ही महाराष्ट्राला सदैव राहील. समाजवादी विचारधारेसंबंधी लेखन आणि प्रबोधन करण्यामध्ये त्यांनी आपलं अवघं आयुष्य वेचलं. एका समाजवाद्याचं चिंतन, समाजवाद, शब्दांमागचे शब्द, मंडल आयोग आणि अन्य मागासवर्ग, सारथी यासारख्या पुस्तकांच्या लेखनातून त्यांनी आपली भूमिका लोकांसमोर मांडली. मग यांनी त्या कारकिर्दीत भारत यात्रा केंद्र, परंदोडी गाव, सोमाटणा पाटा या जागेवरती त्यांच्या केंद्राची स्थापना केली. आणि त्या स्थापनेला त्यावेळेस म्हणजे 25 वर्षापूर्वी पूर्ण जंगल ही बसण्यायोगी पण जागा नव्हती. त्यावेळेस भाईंनी पूर्व जागेची माहिती घेतली आणि त्या जागेवर एक केंद्र स्थापना म्हणून पहिलं बांधकाम केलं. कोण किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचं आहे. आणि या अनुषंगाने भाईंचं जीवन म्हणजे एक अत्यंत समृद्ध जीवन मानलं गेलं पाहिजे. राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षणासंबंधाने त्यांनी अलीकडच्या या 20 वर्षात जे काही विचार आणि कार्य केलं ते सगळं जनतेच्या कल्याणासाठीचा खराखुरा प्रशस्त मार्ग मानला पाहिजे. समाजवादी विचार घेऊन भारतीय घटनेची जी मूलभूत मूल्ये आहेत, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता, विज्ञाननिष्ठा, या मूल्यांची कास देऊनच त्यांनी सबंध जीवन कार्य केलेलं आहे. त्यांच्या जाण्यातून किंवा त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांच्या संबंधाने अनेक त्यांच्या जीवनाचा परिचय होत आहे. आता शहराच्या पूर्व भागातून नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर भाई वैद्य यांची 1974 मध्ये पुण्याच्या महापौरपदी निवड झाली. गेली 50 वर्ष बाईंशी असलेला संबंध आज संपतोय. वाईट वाटतं. माणसं उरली नाहीत. समाजाचा विचार करणारी माणसं उरली. बाईची गेल्या महिन्यात भेट झाली. मोकळे मनाने बोललो आम्ही.
आणि इतक्या लवकर जातील असं वाटतं. सातत्याने तरुण पिढीशी संपर्क ठेवणारा नेता, विचार रुजवणारा नेता. अनेक आठवणी बाईच्या. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळेचे संबंध, दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नाच्या वेळेचे संबंध, पत्रकार असल्यामुळं त्यांच्याबरोबर फिरता आलं, त्यांच्याबरोबर बोलता आलं, त्यांना समजून घेता आलं. आता कोणाला समजून घ्यायचं, आता कोणाचे पाय धरायचे. आम्ही पत्रकार मंडळी फार वेगळ्या पद्धतीनं वागतो आहोत. आता भाईंचा जन्म 1928 म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचाही लढा त्यांनी पाहिलेला आहे आणि स्वातंत्र्यानंतरच त्यांनी आपलं जीवन जगलेलं आहे. मग त्याच्यामध्ये 42ची चले जाओची चळवळ असेल, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल, गोवा मुक्ती आंदोलन असेल, कच्छचं आंदोलन असेल, हा सगळा जो एक मोठा कॅनव्हास आहे त्या डॉक्युमेंटरीमध्ये आणायचा म्हणजे आमच्यासाठी एक मोठं शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. मग या सगळ्या वेगवेगळ्या चळवळींशी निगडीत असणारे त्यांचे फोटोज, त्यांचे व्हिडिओज जमवाजमव करण्याची आमची धावपळ सुरू झाली. जवळजवळ 4 पेट्या भरून फोटोज आणि व्हिडिओज आम्ही त्यांची छाननी केली आणि ह्या फिल्ममध्ये घेतली. नंतर गृहराज्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताना त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. या काळात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचं पहिलं विधेयक त्यांनी मांडलं. राज्यातील पोलिसांना फुल पॅन्ट देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांच्याच कारकिर्दीत घेतला गेला. आम्हा कलाकारांसाठी एक श्रद्धास्थान असलेले भाई, जे प्रेमानं सगळेच कलाकार, आम्ही सर्व कलाकार त्यांना भाई म्हणत असू. स्वातंत्र्य, समता, बंधुता याची एक वेगळे हाक देणारे भाई आणि आजच्या या काळात, आत्ताच्या या क्षणामध्ये ज्याची अत्यंत गरज आहे अशी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही हाक देणारे भाई आज आपल्यात नाही आहे. खऱ्या अर्थाने कष्टकऱ्यांच्या चळवळीला एक सामाजिक स्थान देणारा हा ग्रस्त गोवा मुक्ती संग्रामापासून खऱ्या अर्थाने माझी त्यांची जवळची सांगड या गुंतीने झाले. त्यांचे चिरंजीव अभिजित वैद्य हे वैद्यकीय पेशात काम करत असल्या कारणाने ते आणि वैद्य आणि मी दोघेही आम्ही वैद्यकीय क्षेत्रातले असल्याने भाईंना खूप जवळून पाहता आलं. पण ज्यावेळेस मी पुण्यात पहिल्यांदा आलो तेव्हा भाई PMT वसाहत स्वारगेट या ठिकाणी राहत होते आणि भाईंकडून मी कामगार चळवळीत काम करताना खूप काही शिकता आलं. महाराष्ट्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान सेवानिवृत्ती वेतन आणि त्यांची महागाईशी जोडणी त्यांनी करून घेतली. राष्ट्र सेवा दलाचा एक साधा सैनिक म्हणून संगमनेर येथे भाईंनी आमची बौद्धिक सेवा दलामध्ये घेतली आणि आमच्या विचारांना तशी चालना दिली. संगमनेरपासून 40 किलोमीटर अंतरावर कुरकुटवाडी नावाच्या गावामध्ये भाईंनी रात्री 11 वाजेपर्यंत ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरणासारखा अतिशय किचकट विषय सामान्य शेतकऱ्याला समजून सांगितला आणि त्यानंतर रात्री 11 वाजता अक्षरशः STचा पाठलाग करून सामान्य लाल डब्याच्या STमधून भाईंनी पुण्याला जाण्यासाठी महाराष्ट्राचा गृहमंत्री त्यावेळेस जाऊन बसला त्या STमध्ये. अशा पद्धतीचाच एक प्रकार पुणतांबा येथे काही मागासवर्गीय समाजावर गोळीबार झाला होता. त्या गोळीबाराचे जे पीडित लोक आहेत त्यांचं सांत्वन करण्यासाठी जेव्हा भाई त्या ठिकाणी आले तेव्हा तिथल्या पोलीस अधिकाऱ्याने भाईंना विचारलं की आपण कोण. त्यावेळेस भाई सहज गमतीने त्यांना म्हणाले की तुम्हाला हाफ पॅन्टमधून फुल पॅन्टमध्ये आणणारा मी आहे. त्यावेळेस खरं तर त्या पोलीस अधिकाऱ्याला ही गोष्ट समजली नाही, परंतु आम्ही त्यांना ज्यावेळेस ही गोष्ट समजून सांगितली त्यावेळेस त्या पोलीस अधिकाऱ्याने अतिशय आदराने भाईंना सॅल्यूट मारला. या पुणे शहराचे ते महापौर होते, राज्याचे गृहराज्यमंत्री होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातला आणि स्वातंत्र्योत्तर काळातला एक फार मोठा आणि महत्त्वाचा दुवा हा पुणे शहराचा म्हणजे भाई वैद्य असं म्हणायला पाहिजे. कारण चले जावच्या चळवळीपासून ते गोवा मुक्ती संग्राम असेल, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, या सगळ्यामध्ये सातत्याने त्यांनी भाग घेऊन एक स्वतंत्रपणे समाजाचं एक नेतृत्व त्यांनी केलेलं होतं. 1943 पासून भाई वैद्य राष्ट्र सेवा दलात सक्रिय होते. म्हणूनच
साने गुरुजी स्मारक येथील राष्ट्र सेवा दलाच्या कार्यालयात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. बाई हे आझाद शत्रू होते. समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांशी त्यांचे प्रेमाचे संबंध होते. ते जातनिरपेक्ष जीवन जगले आणि धर्मनिरपेक्ष जीवन जगले. त्याने स्वतःला कधी जातीचं लेबल लावलं नाही आणि कोणत्याही धर्माचं लेबल त्याने लावलेलं नाही. समाजवादी चळवळीतील ते अग्रगण्य होते. आम्हाला भाईंची उणीव नेहमी जाणवेल आमच्या आयुष्यामध्ये, कारण आमची मुलं आम्ही सर्व भाईंच्यामुळे घडत गेलो. त्यांचे संस्कार आमच्यावर घडत गेले, अजाणतेपणाने का होईना ते घडत गेले. आणि त्यांनी शेवटपर्यंत समाजवादाचा हे का सोडलेला नाही, शिक्षण हक्काचा त्यांनी हे का सोडला नाही. त्यांना माहिती होतं की आपल्याला कॅन्सर आहे आणि तो टर्मिनल स्टेजमध्ये आहे, तरीसुद्धा त्यांची मनाची ताकद जी होती ती खूप मोठी होती. आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा जेव्हा त्यांना काही राजकीय व्यक्ती किंवा भेटायला जात त्यावेळेला ते समाजवादाचं स्वप्न आपण पुरं करायला पाहिजे, समतेचं स्वप्न आपण पूर्ण करायला पाहिजे, अशा पद्धतीने ते त्यांच्याशी बोलत. भाईंवर आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यापासून ते राजकीय सामाजिक ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनीच भाईंच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. अनेकांना यावेळी त्यांच्या आठवणींनी भावना अनावर झाल्या होत्या. अगदी लहानपणापासून बाईंनी मला आणि माझ्या भावाला वाचनाची आवड जोपासता यावी यासाठी खूप काही केलेलं. अगदी लहानपणी आम्हाला हात धरून दोघांना घेऊन जायचे पुस्तकांच्या दुकानांमध्ये आणि छान छान पुस्तकं, एका वेळेला 10-10 पुस्तकं घेऊन यायचे आमच्यासाठी नेहमी. नंतर आमचं प्रत्येक अकॅडमिक असेल किंवा आम्ही ज्या क्षेत्रामध्ये जे काय करतोय तो प्रत्येक सक्सेसच्या वेळी अतिशय उत्साहाने तो सेलिब्रेट करायला ते सगळ्यात पुढे असायचे. सगळ्यांना आनंदाने खूप सांगायचे की किती म्हणजे त्यांना खूप अभिमान असायचा. कोणत्याही शिक्षणाच्या बाबतीत कोणी पुढे जात असेल त्याचा त्यांना अतिशय अभिमान असायचा. भाई भारत की राजनीति में एक ऐसी हस्ती थे जिनमें बौद्धिक तेजस्विता और गहन करुणा का बड़ा ही सुंदर समन्वय था. उनकी बौद्धिकता, उनका चारित्र्य, उनकी प्रतिबद्धता और इस सब के साथ जो निस्पृहिता थी, त्याग की भावना से सार्वजनिक काम करना, राजनीतिक काम करना, सामाजिक काम करना, ये भाई की विशेषता थी. दांडेकर पूल येथील साने गुरुजी स्मारकापासून सारसबाग, अलका चौक या मार्गे निघालेल्या भाईंच्या अंत्ययात्रेमध्ये अनेक मान्यवर सहभागी झाले होते. भाई वैद्य, भाई वैद्य, भाई वैद्य, भाई वैद्य, भाई वैद्य, भाई वैद्य. 74-75 भाई महापौर होते पुणे महानगरपालिकेचे. आणि त्याचवेळी मी दुष्काळातून पुण्यात आलो. माझी आई रस्त्यावर हातगाडी ओढायची. त्या अलकाटकीच्या चौकामध्ये तिचा हातगाडा असा रुतून बसलेला. मागून महापौरांची गाडी आली, चौकात गाडी थांबली, त्यातून महापौर उतरले. डांबरात रुतलेलं चाक स्वतः ढकलून गाडी पुढं काढली. ते महापौर म्हणजे भाई वैद्य होते आणि तो हातगाडा ओढणारी बाई माझी आई होती. तेव्हापासून जो ऋणानुबंध भाईंशी माझा जोडला गेला, भाई माझे पितामहच होते. समाजवादी पताका हातात घेऊन ज्यांनी सगळं आयुष्य समाजवाद यावा, समता यावी आणि सामान्य लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी प्रयत्न केला.
शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला. शरीराची किंवा श्रमाची कुठलीही पर्वा न करता ह्यासाठी झुंजत राहिले ते भाई आपल्यामध्ये नाही आहेत. भाई हे व्यक्तिमत्वच फार वेगळं होतं. कोणत्याही गोष्टीमध्ये भाई आहेत म्हटलं की त्या कामाला एक वेगळं स्वरूप प्राप्त व्हायचं आणि त्या कामामध्ये एक प्रचंड उत्साह असा पसरायचा. भाई हे आपल्या मुलांना, त्यांचा मुलगा फक्त जैविक मुलगा नाही तर जी कार्यकर्ते म्हणजे त्यांची मुलंच होती आणि त्या मुलांना त्यांनी तारुण्य दिले, म्हणजे ऊर्जा दिली. सामान्यांसाठी अहोरात्र झगडणाऱ्या या ज्येष्ठ विचारवंताला अखेरचा निरोप देण्यासाठी शेकडो लोक जमले होते. मला त्यांच्याबरोबर समाजवादी अध्यापक सभेमध्ये त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. हे जेव्हा भाईंच्या लक्षात आलं तेव्हा भाईंनी समाजवादी अध्यापक सभेची स्थापना केली. आणि नुसती स्थापना केली असं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये संघटन बळकट करून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला त्यांनी. आणि त्यानंतर त्याचं अधिवेशन हे दिल्लीमध्ये त्यांनी घेतलं आणि त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक दिग्गज लोकांना त्या ठिकाणी बोलवलं आणि शिक्षणाचा प्रश्न हा प्रतिभाताई पाटलांना त्यावेळीच्या राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे देऊन या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती त्यांना केली. तसे भाई वैद्यांना मी माझ्या लहानपणापासून ओळखते. माझे वडील रामपाई गुडे हे नेहमी सेवादलात असायचे, भाई वैद्यांबरोबरच असायचे. भाई वैद्य नेहमी आम्हाला घरच्यासारखे मार्गदर्शन करायचे. रंगतरंग दिवाळी मासिक हे चालवताना भाई वैद्यांचा मोलाचं मार्गदर्शन होतं मला. कुठल्याही कामात कशाचीही मदत लागताना भाई नेहमी मला आवाज द्यायचे, संगीता म्हणून हाक मारायचे, जावई म्हणून माझ्या मिस्टरांना अगदी प्रेमाने बोलवायचे. नेहमी आमचा त्यांनी सन्मानच केलेला आहे. भाई म्हणजे तरुणांचे ऊर्जास्थान होते आणि बाईंच्याबरोबर जेव्हा मी गेले 6-7 वर्षापासून महाराष्ट्र, गोवा या प्रांतामध्ये जेव्हा दौरा करतो तेव्हा भाईंच्या आंदोलनात आणि बैठकांमध्ये बहुसंख्येने तरुण हे असतात आणि त्यामुळे तरुणांचं एक डायनॅमिक महत्त्व असलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे भाई होते. खरं म्हणजे 1950पासून भाई आमचे लाडके नेते होते. सेवादलामध्ये असं गारा खात वारा खात बाबूळजाड उभेच आहे असे हे बाबूळजाड 89व्या वर्षी संपले. भाई भाऊसाहेब रानडे यांची एक परंपरा जी होती ती सेवादलाने जपली आणि ही परंपरा तरुणांपर्यंत कशी जाईल याचा ध्यास भाईंना नेहमी होता आणि म्हणून भाई हे नेहमी तरुणांचे नेते राहिलेले आहेत असं मला वाटतं. पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात बंदुकीच्या 3 फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी राष्ट्र सेवा दलातर्फेही भावपूर्ण मानवंदना देण्यात आली. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत सादर करण्यात आलं. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं लोकशाही मूल्यांचा निष्ठेनं पुरस्कार करणारा हा द्रष्टा समाजवादी नेता पंचत्वात विलीन झाला.